शिवसेनेच्या सर्व वाघांनो तुमचं मातोश्रीत स्वागत. अजित पवारांचा खंदा समर्थक ठाकरे गटात सामील. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊतांनी शिंदे गट आणि अजित पवार गटावर जोरदार टीका केली. मागच्या काळात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात अत्यंत महत्त्वाचं काम केलं होतं. त्यावेळेचं काम पाहून मी उद्धव ठाकरे यांच्याबाबत भावूक झालो होतो. तसेच संजय राऊत हे दरदिवशी मीडियाच्या माध्यमातून दिशा देण्याचं काम करत आहेत. तसेच ठाकरे गटाने मागच्या काळात अनेक महत्त्वाची काम केली आहे. त्यामुळेच माझ्या कार्यकर्त्यांच्या मनात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करायचं असं ठरलं आणि त्यांची भेट घेतली. त्यानंतर आज हजारो कार्यकर्त्यांच्या सोबत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. तसेच जी जबाबदारी माझ्यावर देण्यात येईल ती पार पाडेन असं संजोग वाघेरे यांनी मातोश्रीवर बोलताना सांगितलं. 50 खोके आणि स्कॉर्पिओ बॉलेरो यांना लाथाडून संजोग वाघेरे यांनी शिवसेना ठाकरे गटात आलेले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधनात बांधून परिवारात सामावून घेतलं आहे. आम्ही प्रत्येक वेळी शिवसेनेत भावूक होतो. यातच आता संजोग वाघेरे यांना मावळाची जबाबदारी पुन्हा शिवसेनेकडे खेचून आणायची आहे. नववर्ष मावळताना पुन्हा मावळ आपल्याकडे उजेडात आणायचा आहे, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान मातोश्रीत आलेल्या सर्व शिवसेनेच्या वाघांनो तुमचं मातोश्री आणि शिवसेनेत स्वागत करतो आहे. असा काळ आहे की आता भावूक आणि घाऊक असा फरक कळायला लागला आहे. जे भावूक आहेत ते निष्ठेने शिवसेनेसोबत आहेत, परंतु जे घाऊक आहेत त्यांना खोक्यांमध्ये बांधून ठेवण्याची गरज आहे. सुरुवातीपासून मावळ मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला आहे. गद्दार आणि स्वाभिमानी यातला फरक संजोग वाघेरे यांच्यामध्ये आहे. आज शिवसेनेकडे काहीच नाही, परंतु सत्ताधाऱ्यांनी सत्ता हिसकावून घेतली आणि गद्दारी केली. परंतु सत्ताधारी पक्षाकडे गर्दीचा ओघ असतो, परंतु सत्ता नसताना सत्ता आणण्याच्या जिद्दीने आपण आला आहात, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.